ओम श्री गणेशाय नमः। गणपती आणि चंद्रकथा। गणपती आणि चंद्राची कथा। समंतक मणीची कथा। गणपती आणि चंद्रकथा खालीलप्रमाणे। गणपती चतुर्थीची रात्र। भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पा आपल्या भक्तांकडे प्रसाद, मोदक व लाडू घेऊन निघाले। त्यांचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर रात्रभर वेगाने धावत होता। अचानक त्याच्या समोर एक मोठा साप आला। घाबरलेला मूषक उडी मारून बाजूला झाला। गणपती बाप्पाचा अपमान। मुषकाच्या उडीत गणपती बाप्पा खाली पडले आणि त्यांच्या मोठ्या पोटातून सगळे लाडू मोदक बाहेर विखुरले। गणपती बाप्पाने लाजून पटकन उठून तो साप पकडला आणि आपल्या पोटाभोवती पट्ट्यासारखा बांधला। हे सगळे दृश्य आकाशातून पाहून चंद्र मोठ्याने हसू लागला। गणपती बाप्पाला हा उपहास सहन झाला नाही। त्यांनी रागाने चंद्राला शाप दिला, आजपासून जो कोणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुला पाहिल त्याला खोटे आरोप व अपकीर्ती सहन करावी लागेल। देवांचा हस्तक्षेप। चंद्र घाबरला, तो लाजेने लपून बसला। जगभर अंधार पसरला, लोक त्रस्त झाले। देव, ऋषी व ब्रह्मदेव, विष्णू सगळे गणपती समोर विनंती करू लागले की बाप्पा हा शाप थोडा कमी करा, चंद्राशिवाय जग अंधारमय होईल। गणपती बाप्पाने शांत होत म्हटले, ठीक आहे, शाप पूर्ण रद्द नाही होईल, पण हलका करतो। जो कोणी चुकून आजच्या दिवशी चंद्र पाहिल त्याला खोटा आरोप लागेल, पण जर त्याने समंतक मणीची कथा ऐकली किंवा सांगितली तर त्याचा दोष नाहीसा होईल। समंतक मणीची कथा। पूर्वी सत्यजित नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण होता। त्याच्याकडे समंतक मणी नावाचा दिव्य रत्न होता। हे रत्न सूर्यदेवाचे वरदान होते। त्या रत्नामुळे दररोज 8 तोळे सोने निर्माण होत असे आणि जिथे ते रत्न असेल तिथे दुष्काळ, रोग किंवा दुःख कधी होत नसे। एकदा सत्यजिताचा भाऊ प्रसेन तो रत्न घेऊन जंगलात शिकारीस गेला। तिथे एका सिंहाने त्याला ठार मारले आणि तो मणी घेऊन पळाला। त्या सिंहाला जांबवंताने म्हणजेच वानरराजाने ठार मारले आणि रत्न आपल्या गुहेत नेले। श्रीकृष्णावर आरोप। दरम्यान प्रस्थैन घरी न पोहोचल्याने लोक म्हणू लागले, समंतक मणीसाठी श्रीकृष्णाने प्रसेनाचा वध केला असावा। लोकांचा हा खोटा आरोप श्रीकृष्णावर आला। श्रीकृष्णाला आपले नाव स्वच्छ करायचे होते। ते स्वतः जंगलात गेले आणि सत्य शोधायला निघाले। अखेरीस त्यांना जांबवंताची गुहा मिळाली। जांबवंत युद्ध। श्रीकृष्णाने जांबवंताशी 21 दिवस प्रखर युद्ध केले। शेवटी जांबवंताला कळले की हा साधा मनुष्य नसून स्वयं नारायण आहेत। त्याने माफी मागितली आणि समंतक मणी श्रीकृष्णाला परत दिला। त्याने आपली कन्या जांबवंती हिचे विवाहही श्रीकृष्णाशी केले। दोष निवळणे। श्रीकृष्ण समंतक मणी घेऊन द्वारकेस परतले आणि लोकांसमोर सत्य सांगितले। अशा रीतीने त्यांच्यावरचा खोटा आरोप दूर झाला। निष्कर्ष। गणपती बाप्पाच्या शापामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास दोष लागतो, पण समंतक मणीची कथा ऐकल्याने तो दोष नाहीसा होतो। म्हणूनच गणेश चतुर्थीला लोक ही कथा सांगतात। धन्यवाद।